दोन गँगमधील वर्चस्व वादातून झालेल्या फायरिंगमधील आरोपी 2 गावठी कट्ट्यासह 12 तासांच्या आत जेरबंद. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे यांनी एकमेकांविरोधात एकमेकांच्या टोळीच्या वर्चस्वाविरुद्ध व हप्ते जमा करण्यावरून वादविवाद करून सार्वजनिक जागेत लाकडी दांडके व धारदार शस्त्रानिशी जाऊन दहशत निर्माण करून एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून दहशत निर्माण केली. तसेच रोहित डिंगम व त्याचे साथीदारांनी राहुल उज्जैनवाल याची काकू जसलीन हिच्या घरावर दगड व बिअरच्या बाटल्या फेकून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले. म्हणून उपनगर पोलीस स्टेशनकडील गुन्हा दाखल होता. सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव अशांना केरू पाटील नगर, जेल रोड, नाशिक येथे एक 4चाकी वाहन त्याची मागील काच फुटलेली अशी संशयितरित्या उभी असल्याचे दिसून आल्याने पथकाने सदर वाहनाजवळ कोणी आहे का म्हणून लक्ष ठेवून असताना थोड्या वेळात एक इसम गाडीजवळ आल्याने त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो गुन्ह्यातील आरोपी इर्शाद चौधरी हा होता. त्याच्या जवळ असलेल्या मारुती कंपनीची स्विफ्ट कारमध्ये 2 देशी बनावटीचे पिस्टल व एक फायरिंग झालेला राऊंडचा तुकडा मिळून आला असून घडलेल्या प्रकारात ती गाडी व 2 देशी बनावटीचे पिस्टल वापरल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे इर्शाद मोहम्मद अली चौधरी व 29 वर्ष याच्या ताब्यातून एक मारुती कंपनीची स्विफ्ट कार, 2 देशी बनावटीचे पिस्टल व एक फायर झालेला राऊंडचा तुकडा, एक मोबाईल फोन असा एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.